नमस्कार मंडळी, मी संध्या सप्रे. यूट्यूबवरील अमृताचे डोळे या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण कठोपनिषद बघत आहोत. कठोपनिषदाचा 7वा भाग आता मी चालू करते. कठोपनिषद भाग 7वा. मंत्र 1. हा पुरातन अश्वत्थ वृक्ष आहे, ज्याचे मूळ वरती असून त्याच्या शाखा खाली पसरलेल्या आहेत. तोच अमर्त्य आहे, शुद्ध आहे, परमतत्व आहे. त्याच्यामध्ये सर्व जग विसावतं आणि त्याच्या पलीकडे जाता येत नाही. तेच अमृत तत्व परमतत्व आहे. सर्व बाह्य जगताचा, ब्रह्मांडाचा किंवा हजारो ब्रह्मांडांचा डोलारा या एका मूल तत्वानं, प्राण ऊर्जा तत्वानं तोलून धरलेला आहे. हेच ते परमतत्व. आपल्याला बाह्य जगताचा डोलारा सगळीकडे दिसतो, परंतु त्या पाठीमागचं हे जे मूल तत्व आहे, निर्गुण चिरंतन तत्व, ते मात्र आपल्याला दिसत नाही. उपनिषद इथे या मंत्रामधून तो पाया शोधण्याचा आणि त्याचं वर्णन करण्याचा इथे शोध घेत आहेत. दृश्य जगताचं जे मूल तत्व आहे ते सिद्ध करण्यासाठी अश्वत्थ वृक्षाची कल्पना इथे केलेली आहे. आता या मंत्रावरून भगवद्गीता अध्याय 15वा श्लोक 1 याची आपल्याला आठवण येणं साहजिक आहे. पुरुषोत्तम योग मध्ये हा जो वटवृक्ष किंवा अश्वत्थ वृक्ष याचं वर्णन भगवद्गीता अध्याय 15वा श्लोक 1 मध्ये आलेला आहे. तर अश्वत्थ वृक्षाचं जे वर्णन आहे त्याचं आपण काय काय त्या डिटेल्स आहेत त्याचे ते आपण बघूया. हा जो अश्वत्थ वृक्ष उपनिषदांनी म्हटलाय तो आहे संसार वृक्ष. संसार म्हणजे मनुष्याचा संसार एवढा त्याचा संकुचित अर्थ नाही, तर संसार वृक्ष म्हणजे ब्रह्मांड वृक्ष, सृष्टी वृक्ष, साऱ्या जगताचा हा वृक्ष आहे. एका सूक्ष्म बीजापासून जसा अवाढव्य वृक्ष निर्माण होतो, अगदी त्याचप्रमाणे एका अव्यक्त मूळ तत्वापासून हे जगताचं ब्रह्मांड रूप, विश्वरूप, अवाढव्य रूप हे साकार झालेलं आहे. या अश्वत्थ वृक्षाबद्दलच्या काही कल्पना वेदांपासून मांडलेल्या आहेत, त्या आपण बघूया. ऋग्वेदामध्ये असं त्याचं अश्वत्थ वृक्षाचं वर्णन केलेलं आहे की वरुणाच्या लोकी एक वृक्ष असून त्याच्या किरणांचे मूळ वरती आहे. हा जो वैशिष्ट्यपूर्ण वृक्ष आहे त्याचं मूळ हे खाली न दाखवता वरती दाखवलेलं आहे. का? कारण परम तत्व किंवा परमात्मा किंवा ईश्वर हा वरती आकाशामध्ये असून ते मूलतत्व आहे आणि त्याच्यापासून सर्व फांद्या रूपी वृक्ष अवाढव्य तयार झालेला आहे. त्याच्या किरणांचे मूळ वर आहे, त्याची किरण किंवा फांद्या या खाली पसरतात. अजून दुसरी कल्पना अशी मांडली की यम आणि पितर ज्या सुपलाश वृक्षाच्या खाली बसून सहपान घेतात तो हा वृक्ष आहे. ज्याच्या अग्रभागी स्वादू पिप्पल असून ज्यावर 2 पक्षी राहतात. आपण पक्ष्याचं रूपक उपनिषदांमधनं बघितलेलं आहे. 2 पक्षी कोणते? एक परमात्म स्वरूप पक्षी जो प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहे आणि दुसरा म्हणजे जीवात्मा, त्या परमात्म्याचं मनामध्ये पडलेलं प्रतिबिंब, जीवरूपी अहंकार रूपी जीव किंवा जीवात्मा हा जो दुसरा पक्षी
असे 2 पक्षी या वृक्षावर बसलेले असतात. या पिंपळाला वायू देवता हलवतात. याला अश्वत्थ वृक्ष का नाव पडलं तर अग्नी किंवा यज्ञ प्रजापती पितृयानकाळी देवलोकामधून नष्ट झाले आणि या वृक्षामध्ये अश्वाचे रूप घेऊन ते आले, म्हणून याला अश्वत्थ वृक्ष नाव पडलेलं आहे. अश्वत्थ म्हणजे अ म्हणजे नाही, श्व म्हणजे उद्या, थ म्हणजे टिकणारा. जो असा वृक्ष आहे म्हणजे भले तो भव्य दिव्य असू दे, अवाढव्य असू दे, पण त्याचं वर्णन अश्वत्थानं म्हणजे त्या एका शब्दानं असं करता येईल की जो उद्या सुद्धा टिकणारा नाही, म्हणजेच त्याचं विनाशीपण हा वृक्ष सूचित करतो. पिंपळ या वृक्षाला आरंभी अश्वत्थ म्हणत असत. असा हा ब्रह्ममय अमृत वृक्ष होय. परमेश्वर वर स्वर्गामध्ये असून त्याच्यापासून निघालेला हा जगत वृक्ष आहे, म्हणजे हा खाली आलेला आहे आणि मनुष्य लोकी तो आल्यामुळे हा संसार वृक्ष वटवृक्ष असावा असंही म्हटलं जातं. अश्वत्थाच्या पानांची तुलना ही ऋग्वेदामधील ऋचांशी केली जाते बर का. अश्वत्थ वृक्षाची जी पानं आहेत त्याची तुलना ऋग्वेदातील ऋचांशी केली जाते. ऋचांप्रमाणेच ही पानं नित्य नूतन सळसळणारी आहेत. तसंच पानं जी सळसळत असतात ती जणू जिवंत प्रवाही जीवनाचं ते लक्षण समजलं जातं. ऊर्ध्व मूलमचा जो अर्थ आहे त्याचा आदि शंकराचार्यांनी असा अर्थ सांगितलाय की सूक्ष्मत्व, कारणत्व, नित्यत्व या दृष्टीने सगुण ब्रह्मन हे संसार वृक्षाचे मूळ कारण आहे. या सगुण ईश्वर म्हणजे कोण? निर्गुण तत्व अधिक त्याच्यामध्ये मायेचा संयोग झाला की ते सगुण तत्व होतं. सगुण ईश्वरापासून बुद्धी निर्माण होते, समष्टी बुद्धी, मग त्यानंतर अहंकार, मग पंचतन्मात्र, मग पंचमहाभूत, मग अन्न, प्राणी, प्रजा, पृथ्वी वगैरे असा ब्रह्मांडाचा वृक्ष निर्माण होतो. पुढील मंत्र. ते परमतत्व त्याच्या व्यक्त रूपातून एक्झिस्टन्स मध्ये असतं. ते परमतत्व त्याच्या व्यक्त रूपामधून, मॅनिफेस्टेड वर्ड मधून एक्झिस्टन्स म्हणून आपल्याला दिसतं आणि त्याच्या अव्यक्त रूपातून म्हणजे अनमॅनिफेस्टेड निर्गुण सूक्ष्म परमतत्वाच्या रूपातून सुद्धा त्याचं ते सत्रूप ज्ञानी लोकांना जाणवतं. यापैकी साधक जो त्या निर्गुण तत्वाची आराधना करतो, निर्गुण तत्वाचं ध्यान धारणा करतो, तेव्हा तो स्वतःच अहम ब्रह्मास्मी या उक्तीप्रमाणे तो साधक स्वतःच ते परब्रह्म स्वरूप प्राप्त करतो. आणि जेव्हा साधक सगुण ब्रह्मावर ध्यान करतो तेव्हा त्याला ब्रह्मलोक प्राप्ती होते. या दोघांमधला फरक काय? तर ज्ञान मार्गावरनं ध्यान धारणेचा अवलंब जेव्हा साधक करतो आणि निधिध्यासनामध्ये निर्गुण तत्वावर मन आणि चित्त एकाग्र करून अहम ब्रह्मास्मी, मी स्वतः ते परमतत्व आहे, या वाक्यावर तो चिंतन करतो, तेव्हा तो त्या चिंतनातून साक्षात स्वतःच निर्गुण तत्व किंवा परब्रह्म स्वरूप बनतो.
आणि जेव्हा सगुण ईश्वरावर म्हणजे इष्टदेवता घ्या, सगुण साकार मूर्ती डोळ्यासमोर घ्या, त्याच्यावर जेव्हा साधक ध्यानधारणा करतो, कारण प्रत्येकालाच निर्गुण तत्वाचं ध्यानधारणा करणं हे जमेल असं नाही, कारण ती खडतर तपश्चर्या आहे, साधकाला ते कठीण जातं. आणि त्यामुळे जेव्हा साधक सगुण साकार इष्ट देवतेची उपासना करतो, तेव्हा असं म्हटलं जातं की तो स्वतः साक्षात परब्रह्म स्वरूप होत नाही, पण त्याला ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. केवळ असणेपणा, आहेपणा, एक्झिस्टन्स, मियर एक्झिस्टन्स या मूळ पायावर वस्तू येतात जातात, व्यक्ती येतात असतात, काही काळ त्या जातात. म्हणजे प्रत्येक आणि प्रत्येक जगतामधील गोष्टीला जे एक्झिस्टन्स सत्यत्व मिळालेलं आहे, ते त्या मूळ सत्यत्वाच्या पायामुळे ते मिळालेलं आहे. त्या पायावर जगत येतं, अस्तित्वामध्ये राहतं, एक्झिस्टन्स मध्ये राहतं, काही काळ राहतं, त्यानंतर ते विनाश पावतं. पण हा जो मूळ पाया आहे तो एक्झिस्टन्स हे त्या परब्रह्माचं निर्देशक आहे, ते कधीही नष्ट होत नाही. का? कारण मूळ पायाच जर नष्ट झाला तर अवघ्या जगताला तोलून धरणारं सत्यत्व तिथे उरणार नाही. म्हणजे परमतत्व पण विनाशी आणि जगत पण विनाशी असं दोन्ही आपण जर मानलं तर दोन्ही जगताचा डोलारा क्षणार्धात कोसळून जाईल. त्याला तोडून धरण्यासाठी त्याच्या खालचं जे तत्व आहे ते चिरंतन, अविनाशी आणि शाश्वत असंच हवं. म्हणूनच केवळ अस्तित्व भाव, मियर एक्झिस्टन्स, केवळ सत्यत्व म्हणजेच परमतत्व अशी सुद्धा परमेश्वराची डेफिनेशन केली जाते. याकडे दोन दृष्टीनं साधक बघू शकतो. एक म्हणजे इति इति आणि दुसरी आहे नेती नेती. नेती नेती म्हणजे काय की साधक गुरूंना विचारतो की परमतत्व म्हणजे नेमकं काय, परमात्मा म्हणजे नेमका कोण, म्हणजे डोंगर म्हणजे तो का, नद्या म्हणजे तो का, आकाश म्हणजे तो का. तर प्रत्येक प्रश्नाला नेती म्हणजे नाही 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 असं गुरु उत्तर देतो. तो आहे नेती नेती मधल्या पहिल्या नेतीचा अर्थ. म्हणजे कोणतीही गोष्ट तुम्ही घ्या, ती म्हणजे गोष्टीमध्ये परमेश्वर नाही. म्हणजे मग साधक विचारतो, अच्छा म्हणजे जगतातील कोणतीच गोष्ट जेव्हा मी सांगतो तेव्हा तुम्ही नेती नेती करता, म्हणजे याचा अर्थ परमतत्व किंवा मूलतत्व असं काही नाहीच आहे का? तर तसंही नाही हे सांगणारा दुसरा नेती आहे. काही लोक असं मानतात, त्यांचं तत्वज्ञान असं सांगतं की या जगामध्ये परमतत्व, ऊर्जा तत्व, प्राणतत्व असं काही नाही, जे काही आहे ते शून्य आहे. पण तसं मानता येत नाही, कारण आदि शंकराचार्य म्हणतात त्याप्रमाणे शून्यत्व जर बांधलं तर शून्य आहे, हा आहेपणा तरी कुठून येणार? आहेपणा एक्झिस्टन्स दाखवतो, अस्तित्व. त्यामुळे शून्य दाखवण्यासाठी सुद्धा त्याच्या पायाखाली सत्यत्वाचा मूळ पाया लागणारच, हे एक कारण. आणि दुसरं कारण म्हणजे शून्यातनं जगत निर्माण होऊ शकत नाही, त्यामुळे ते शून्य नसून ते परिपूर्णत्व आहे असं आपलं अद्वैत वेदांत सांगतं. आणि दुसऱ्या बाजूने जर बघायचं झालं तर साधारणपणे इति इति म्हणजे जे ज्ञान मार्ग अवलंबित नाहीत, पण परमतत्वाची प्राप्ती करण्यासाठी जे भाविक लोक उपासना करतात, भक्ती मार्गावरच जे चालतात,
ते म्हणतात की आम्ही नेती नेती म्हणत नाही, ईश्वर सिद्ध करण्यासाठी आम्हाला नेती नेती म्हणण्याची गरज नाही. आम्ही म्हणतो इति इति, म्हणजे जे काय तुम्ही म्हणाल ते. डोंगर, हो डोंगरामध्ये देव, नद्यांमध्ये, हो नदी म्हणजे परमेश्वर स्वरूप. कोणतीही जगतातील गोष्ट घ्या, अणु रेणू घ्या, व्यक्त अव्यक्त सूक्ष्म स्थूल कोणतीही जगतातील गोष्ट घ्या, विचार घ्या, कल्पना घ्या, तर त्या म्हणजे साक्षात परमेश्वर स्वरूप आहेत. हे दाखवणारा निर्देशक म्हणजे इति इति. अशा या दोन संकल्पना आहेत. इति इति भक्ती मार्गावरनं चालताना साधक इति इति म्हणत असतो, आणि ज्ञान मार्गावरनं साधारणपणे नेती नेती असं म्हटलं जातं. आता या संदर्भात मला महर्षी अष्टावक्र यांची एक छोटी कथा सांगावीशी वाटते. महर्षी उद्दालकांचा कहोड नावाचा शिष्य होता बर का. महर्षी उद्दालकांचा कहोड नावाचा शिष्य होता, आणि उद्दालकांच्या मुलीचं सुजाताचं त्याच्याबरोबर लग्न लावून देण्यात आलं. त्यानंतर काही काळानंतर सुजाता गर्भवती राहिली, आणि गर्भामधून ते बाळ म्हणजे अष्टावक्र बालक जेव्हा त्याचे पिताश्री त्या वेदांताचा वर्ग चालवत होते, तेव्हा गर्भातून ते बालक असं म्हणालं, पिताजी आपले मंत्रांचे उच्चार बरोबर येत नाहीयेत. तेव्हा कहोडला म्हणजे त्याच्या पित्याला अतिशय राग आला, आणि तो म्हणाला की तू अजून पोटामध्ये आहेस तरी तू असं वाकडं बोलतोस. मी तुला असा शाप देतो की जन्मानंतर तू 8 ठिकाणी वाकडा होशील. आणि खरोखर त्याला 8 ठिकाणचं वाकडेपण आलं. ते असं अपंगत्व त्याच्या नशिबी आलं, म्हणून त्याला अष्टावक्र असं नाव पडलं. पण अत्यंत अत्यंत हुशार बुद्धिमत्तेचा महर्षी अष्टावक्र होते. त्यानंतर काय झालं की तो अगदी लहान असताना त्याचे वडील जनकाच्या दरबारी गेले, आणि तेथील राजपंडित बंदी याच्याशी काही शास्त्रार्थ करावा असं त्यांनी विचार केला की त्यामुळे जनक राजाकडून काही आपल्याला संपत्ती मिळू शकेल. त्या दृष्टीने ते गेले, परंतु वादामध्ये राजपंडितांनी त्यांना हरवलं, आणि नंतर असं कळण्यात आलं की त्या राजपंडितांनी नदीमध्ये त्या कहोडना नेऊन त्यांना तिथे बुडवून टाकलं. पुढे काही काळानंतर अष्टावक्र जेव्हा मोठे झाले तेव्हा त्यांच्या कानावर ही बातमी आली की आपल्या वडिलांना त्या राजपंडितांनी असं बुडवलं. त्याला अतिशय राग आला, आणि तो राजा जनकाच्या दरबारी गेला. राजपंडित बंदीशी त्यांनी शास्त्रार्थ केला, आणि बंदी त्याच्या अमोघ वाणी पुढे आणि बुद्धिमत्ते पुढे ते त्याच्या पुढे हरले. तेव्हा अष्टावक्र म्हणाले की मी असं ऐकलंय की यांनी माझ्या वडिलांना नदीमध्ये पाण्यात बुडवलंय, तर त्यांना सुद्धा आपण ही शिक्षा करावी असं माझं मत आहे. तो राजाला म्हणाला. तेव्हा पंडित तो म्हणाला की हा चुकीचा गैरसमज आहे, मी त्यांना बुडवलेलं नाही. मी राजा वरुणाचा पुत्र आहे, आणि त्यानं माझ्या वडिलांनी 12 वर्ष प्रदीर्घ चालणारा महायज्ञ केलेला होता. त्यामध्ये विद्वान पंडितांची गरज होती, म्हणून मी नदीच्या ठिकाणी नेऊन बुडवण्याचं निमित्त करून त्यांना खाली जललोकामध्ये पाठवून दिलं. आता तो यज्ञ संपन्न झालाय, आणि आता तुझे वडील वरती येतच आहेत. ते ऐकल्यावर अष्टावक्राला अतिशय आनंद झाला. नदी किनाऱ्याहून खरोखर त्याचे वडील येत होते. वडील त्याच्या बुद्धिमत्तेवर संतुष्ट झाले,
आणि त्यांनी सांगितलं नदीमध्ये जा आणि पाण्यामध्ये स्नान कर. ते केल्यानंतर अष्टावक्रांचा जो वाकडेपणा आलेला होता तो पूर्णपणे निघून गेला. महर्षी अष्टावक्र हे अद्वैत सिद्धांताचे मोठे महान असे प्रवर्तक मानले जातात. अष्टावक्र गीता म्हणून त्यांची प्रसिद्ध अशी ती गीता आहे. पुढील मंत्र. जेव्हा मनुष्याच्या हृदयातून सर्व कामना, सर्व इच्छा, सर्व वासना जेव्हा नष्ट होतात, हृदयातून जेव्हा सर्व कामना नष्ट होतात, तेव्हा तो मर्त्य जीव अमर्त्य होतो आणि तो इथेच परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतो. म्हणजेच कैवल्यावस्था किंवा मोक्ष म्हणजे काय, तर दुसरं तिसरं काही नसून संपूर्णपणे समूळपणे सर्व वासना नष्ट होणं म्हणजे कैवल्यावस्था होय किंवा मोक्षावस्था होय. पुढील मंत्र. जेव्हा हृदयाच्या सर्व ग्रंथी नष्ट होतात तेव्हा मर्त्य साधक अमर्त्य होतो. हृदयाच्या ग्रंथी म्हणजे काय, हृदयाच्या गाठी म्हणजे लिटरली त्याचा तसा अर्थ घ्यायचा नाही, तर हृदयाच्या ग्रंथी म्हणजे अनेक समज गैरसमज, स्वतःच्या स्वस्वरूपाबद्दलचं अज्ञान, या सगळ्याला हृदय ग्रंथी असं म्हटलं जातं. अविद्येतून कामना, कामनेतून कर्म, अविद्या काम कर्म अशी ती साखळी आहे. अविद्या कोणती, की मी शरीर आणि मनच आहे, माझं खरं स्वरूप हे परमतत्व आहे हे मला माहिती नाही, त्याचं ज्ञान मला नाही, ही अविद्या. मग माझं खरं स्वरूप शरीर आणि मनच केवळ असल्यामुळे काय घडतं, की शरीर मनाच्या ज्या ज्या इच्छा त्या सुरू होतात. अविद्येतून कामना, कामना एकदा निर्माण झाल्या, डिझायर्स एकदा निर्माण झाल्या की त्यातून मनुष्य कर्म करायला लागतो आणि कर्म करायला लागलो की कर्माची बंधनं मागे पडतात. ती जी कर्मफळं असतात ती एकाच जन्मात भोगणं शक्य नसतं. मग अनेक कर्मांची फळं संचितामध्ये जाऊन पडतात आणि त्या शिल्लक राहिलेल्या कर्मफळांचा भोग घेण्यासाठी मनुष्याला पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या साखळीमध्ये फिरावं लागतं. हीच ती साखळी अविद्या काम कर्म, आणि या साखळीला हृदय ग्रंथी असं म्हटलं जातं. म्हणून या मंत्रात असं म्हटलंय की ही जी हृदय ग्रंथी आहे अविद्येपासून सुरू होणारी, तिचा जेव्हा आपण नाश करतो, म्हणजेच काय, जेव्हा आपल्याला अवेअरनेस येतो की मी म्हणजे शरीर आणि मन नसून मी माझं खरं स्वस्वरूप हे आत्मस्वरूप आहे, तेव्हा ही हृदय ग्रंथी जी अज्ञानानं भरलेली आहे आणि त्याच्यामुळे निर्माण झालेली आहे ती हृदय ग्रंथी नष्ट होते आणि मर्त्य साधक अमर्त्य होतो. अमर्त्य होतो म्हणजे काय, की शरीर आणि मनाने अमर्त्य होतो का, नाही. शरीर आणि मन त्याच्या त्याच्या प्रारब्धाप्रमाणे ते कधी ना कधी नष्ट होणारच आहे. पण आता होतं काय, की आता साधकाला आधीच कळून चुकलेलं आहे की मृत्यू जो होणार आहे तो केवळ माझ्या स्थूल शरीराचा होणार आहे. मी ऍज अ आत्मस्वरूप मला मृत्यू नाही, ही त्याची खात्री पटते, ही त्याची जाणीव त्याला येते.
त्या अर्थाने तो अमर्त्य होतो. पुढील मंत्र. हृदयातील 101 नाड्यांमधून एक जी सुषुम्ना नाडी वाहते, बर का, हृदयातील 101 नाड्यांमधून एक जी सुषुम्ना नाडी वाहते ती पार मस्तकातील ब्रह्मरंध्रापर्यंत ती जाऊन पोचते आणि त्या नाडीच्या माध्यमातून जो साधक ऊर्ध्व गतीला जातो म्हणजे मृत्यूच्या वेळेला तो अमृतत्व प्राप्त करतो आणि बाकीचे वेगळ्या मार्गाने जातात. आपल्यामधील जे सूक्ष्म शरीर आहे, बर का, आपल्यामधील जे सूक्ष्म शरीर आहे ते असं मानलं जातं की ते सूक्ष्म अशा 101 नाड्यांनी बनलेलं आहे. त्यापैकी सुषुम्ना नाडी ही महत्वाची मानली जाते. नाडी म्हणजे काय तर ऊर्जा वाहिनी या अर्थाने तो शब्द घ्यायचा आहे. रक्तवाहिनी नाही तर ऊर्जा किंवा प्राणशक्ती वर वर वाहत नेणारी ती नाडी. तर त्यापैकी सुषुम्ना नाडी महत्वाची मानली जाते. ती आपल्या पाठीच्या मणक्याला समांतर अशी ऊर्ध्व गतीने म्हणजे वरती वरती पार मस्तकातील ब्रह्मरंध्रापर्यंत ती जाऊन पोचते. आता असं मानलं जातं की ज्या साधकानं तपस्येनं आता या अमृतत्व जो प्राप्त करतो साधक त्याचे परत दोन अर्थ होतात. एक साधक असा की जो निर्गुणाची उपासना करतो तर त्याची काय गती होते, तो निर्गुण परमतत्वावर चिंतन करून त्या तपस्येने तो त्या नाडीच्या माध्यमातून तो बाहेर पडतो आणि अमृतत्व प्राप्त करतो. म्हणजे त्याला परत जन्म मरणाचं बंधन मागे लागत नाही. आणि सगुण परमेश्वराची जो उपासना करतो तो त्याच्या बाबतीत काय करतं तर तो त्याच्या उपासनेने त्याच्या भक्ती मार्गाने तो जो साधक आहे भक्ती मार्गावरचा तो सुषुम्ना नाडीच्या माध्यमातून वरती ब्रह्मरंध्रापर्यंत त्याचा जीवात्मा येऊन नंतर तो ब्रह्मलोकाला जाऊन पोचतो. म्हणजे त्याला परब्रह्म स्वरूप अजून प्राप्त होत नाही. ते त्याला तो ब्रह्मलोकामध्ये त्याला ती एंट्री मिळते आणि नंतर परत त्याच्यात दोन मतभेद आहेत की काही असं म्हणतात की त्याचा पुण्यांश संपला की तो पुन्हा पृथ्वीलोकी येतो, किंवा काहींचं असं मत आहे की प्रलय काळी मग त्याला तो मोक्ष प्राप्ती त्याला मिळते. सुषुम्ना नाडीला ब्रह्मनाडी असंही म्हटलं जातं. तिच्या डाव्या बाजूला इडा नाडी ही प्रमुख एक जाते आणि उजव्या बाजूला पिंगला नाडी ही प्रमुख एक जाते. आता उपनिषद जी उपासना किंवा जी तपस्या सांगतात ते केवळ परब्रह्म स्वरूपाचं ज्ञान होणं तेवढं पुरेसे नाही तर ते आपल्या वागणुकीमध्ये भिनलं पाहिजे. म्हणजे त्याचा अर्थ असा की आपण जो भेदाभेद बघत असतो व्यक्तींमध्ये, हा असा तो तसा, हा श्रीमंत हा ज्ञानी वगैरे जे सगळे भेदाभेद आहेत ते वरचे बाह्य आहेत. मूळ जर आपण त्या सगळ्यांचा पाया बघितला तर आपण सगळेजण समान आहोत. का? प्रत्येकाचं शरीर आणि मन वरचं आवरण तेवढं वेगळं आहे पण आतील जे आत्मतत्व आहे ते प्रत्येकाचं एकच असल्यामुळे वेदांतातील साधकानं भेदाभेद करू नये असं उपनिषद आपल्याला सांगत असतात.
त्याच्यावरून आदि शंकराचार्यांचं मनीषा पंचकम जे आपण थोडस मागे बघितलं, त्याचा पुढचा भाग आता मी सांगते की भेदाभेद करू नका. एकमेकांमध्ये भेदाभेद करू नका, सगळीकडे तेच आत्मतत्व आहे याचं भान मनामध्ये ठेवून सगळ्यांशी नीट वागणं अपेक्षित आहे. सर्व ब्रह्मांड किंवा जगत हे मिथ्या असून, आता मिथ्या म्हणजे खोटं नाही. मिथ्याचा खरा अर्थ काय आहे तर सत्यतेच्या 3 पायऱ्या आहेत. परमसत्य जे आहे, श्रेष्ठ सत्यत्वाची जी पायरी आहे, नंबर 1 अल्टिमेट रियालिटी, त्या सत्यतेच्या पायरीवर केवळ आणि केवळ सगळ्यांचं मूलतत्व, ऊर्जा तत्व, परमतत्व बसलेलं आहे. त्याच्या खालोखाल दुसरी जी पायरी आहे सत्यतेची, ती आहे ट्रान्झॅक्शनल रियालिटी, व्यावहारिक सत्यता. पहिली आहे अल्टिमेट, सर्वोच्च सत्यता, तिथे केवळ आणि केवळ निर्गुण तत्व आहे. पण जरा खाली उतरलो की येते ट्रान्झॅक्शनल रियालिटी, म्हणजे व्यावहारिक सत्यता. इथे काय येतं या पायरीवर तर आपण येतो, जीव, सगळ्या व्यक्ती, जगत येतं आणि सगुण ईश्वर येतो. 3 गोष्टी या व्यावहारिक सत्यतेवर येतात. म्हणजे आपण सत्य नाही का आहोत, जगत मिथ्या असं जेव्हा आदि शंकराचार्य म्हणतात तेव्हा ते सत्यता नाकारत नाहीत. ते जगताची, व्यक्तीची सत्यता ते नाकारत नाहीत. फक्त ती सत्यता जर परमतत्वाच्या सत्यतेची तुलना केली तर ती खालच्या पायरीची आहे, या अर्थानं ती मिथ्या आहे. सर्व ब्रह्मांड किंवा जगत हे मिथ्या असून ब्रह्म एकमेव सत्य आहे. म्हणजे एकमेव श्रेष्ठ पायरीवर जे आहे ते केवळ आणि केवळ परब्रह्म आहे. आपली दृष्टी भेदाभेदाकडे जाऊ नये, तर त्या पाठीमागील जीव जगत सगळ्यांच्या पाठीमागील जे परमतत्व आहे त्याच्यावर आपली नजर असावी असं आदि शंकराचार्य सांगतात. आणि त्या विशाल दृष्टीने, समदृष्टीने, शांत चित्ताने आपल्याला जगताकडे बघता यायला हवं. आणि मग या पवित्र शांत मनस्थितीमध्ये सर्व पाप जळून जातील. आणि या ज्ञानाग्नीमध्ये जेव्हा ही विशालता, व्यापकता आपल्या नजरेमध्ये येईल, सर्व समावेशकता जेव्हा आपल्या नजरेमध्ये येईल, तेव्हा मग आपली पाप जळून जातील आणि या जन्मीचे प्रारब्ध भोग सुद्धा मी त्या ईश्वराला अर्पण करीन. या व्यापक नजरेनं, या व्यापक ज्ञानी दृष्टीनं बघायला लागल्यानंतर माझं संचित सुद्धा नष्ट होईलच आणि माझं प्रारब्ध सुद्धा, म्हणजे आत्ताच हे जे जीवन आहे ते प्रारब्ध सुद्धा मी परमेश्वराला नम्रपणे अर्पण करीन. आता कठोपनिषदाच्या शेवटच्या मंत्राला मी आलेली आहे. कठोपनिषदाचे हे एकूण 7 भाग झालेले आहेत. शेवटचा मंत्र, यमदेवतेनं नचिकेताला आत्मज्ञानाचा मार्ग सांगितला. आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग सांगितला, त्याची साधनं सांगितली आणि योग म्हणजे काय ते समजावून सांगितले. त्यामुळे नचिकेत अशुद्ध विकार वासनातून तो मुक्त झाला आणि तो मृत्यूपासून मुक्त झाला आणि त्याद्वारे त्याला
परमतत्वाची प्राप्ती झाली. अगदी नचिकेताप्रमाणेच आपण सुद्धा, इतर साधकांनी सुद्धा जर कठोपनिषद नीट विचारपूर्वक सश्रद्ध मनाने हे जर आपण ऐकलं, चिंतन केलं त्यावर, तर आपल्याला सुद्धा निसंशयपणे हे लाभ होतील, यात काही शंका नाही. कठोपनिषदाचा शेवटचा मंत्र इथे झालेला आहे आणि आता याचा शेवट मी आदि शंकराचार्यांच्या निर्वाण शतकाने शेवट करते. निर्वाण षटकमचे पहिले 2 जी कडवी होती ती बघून झालेली आहेत. आता कठोपनिषदाचा शेवट करताना मी कडवी 3, 4, 5 ही शेवटची जी आहे ती सांगते आहे. मला कुणाही बद्दल जिव्हाळा नाही, मला अप्रीती नाही, हाव नाही, भ्रम नाही, मला असूया नाही, ताणतणाव नाहीत. मी धर्म अर्थ काम मोक्ष या 4 पुरुषार्थांपैकी मी कोणीही नाही. मग मी कोण आहे? मी चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. माझं खरं स्वस्वरूप हे आत्मस्वरूप आहे. मी पाप नाही, मी पुण्य नाही, मी सुख नाही, मी दुःख नाही, मी मंत्र पठण नाही, तीर्थक्षेत्र नाही, वेद पठण सुद्धा मी नाही, मी होम हवन नाही, मी खाण्याची क्रिया नाही, खाण्याची वस्तू नाही आणि खाणारा सुद्धा मी नाही. तर मी कोण आहे? तर मी चिदानंद स्वरूप शिवोहम शिवोहम. मला मृत्यूची भीती नाही. मृत्यूची भीती कोणाला आहे? शरीर आणि मनाला आहे. जे अमृत तत्व आत्मतत्व आहे, ते निर्गुण तत्व आहे, ते अजय आहे, त्याला जन्म नाही, त्याला मरण नाही. मला मृत्यूची भीती नाही. मला धर्म, लिंग, जात वगैरे भेदभाव नाही. म्हणूनच आदि शंकराचार्य काय, अद्वैत वेदांत काय, किंवा आपली उपनिषद काय जीव तोडून आपल्याला तळमळून सांगत असतात की हे सगळं तत्वज्ञान प्रत्यक्ष जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि विषमता, भेद हे सगळे आपण नष्ट करण्याचा आपल्याकडून मनापासून प्रयत्न करायला हवा. मला जन्म नाही, मला आई वडील नाहीत, सखे नातेवाईक मला नाही. का? कारण मी चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम असं माझं खरं स्वरूप आहे. आता शेवटच्या कडव्यामध्ये बर का, आधीच्या सगळ्या कडव्यांमध्ये मी कोण नाही, मी कोण नाही, मी पाप नाही, पुण्य नाही वगैरे नाहीच्या स्वरूपात सगळं सांगून झालं. आता शेवटच्या कडव्यात जगद्गुरु शंकराचार्य असं म्हणतात, मी कोण आहे, माझं खरं स्वरूप कसं आहे, तर मी निर्विकल्प आहे, निराकार आहे, सर्व व्यापी आहे, मी इंद्रियांचा नियंता आहे, मला सर्वांबद्दल समत्व आहे, मला मोक्ष नाही, मला बंधन नाही. मोक्ष प्राप्ती, मोक्ष प्राप्ती म्हणून आपण जी इच्छा बाळगत असतो, तो जो मोक्ष स्वरूप आहे तो आत्मतत्वाला लागू होत नाही. का? कारण ते सदैव बंधन मुक्तच आहे. आपण शरीर मनामुळे सगळ्या बंधनांमध्ये अडकलोय, म्हणून आपल्याला मोक्ष प्राप्तीची गरज आहे. त्या अर्थानं आत्मतत्वाच्या दृष्टीनं बघायला गेलं तर मला मोक्ष नाही, मला बंधन नाही, मी चिदानंद स्वरूप शिवोहम शिवोहम आहे. तर आता इथे कठोपनिषद भाग 7वा शेवटचा भाग
मी इथे समाप्त करते. हा भाग जरी इथे संपत असला तरी अजून काही उपनिषद, वेगवेगळे विषय, भागवत वगैरे सगळं घेऊन मी तुमच्या भेटीला येणारच आहे. हा एपिसोड संपवण्यापूर्वी मी तुम्हाला नम्रपणे विनंती करते की कृपया अमृताचे डोही या माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करावं, शेअर करावं, सबस्क्राईब करावं, ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. नमस्कार. लवकरच आपण परत भेटू.